पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. शिक्षक संवर्ग पदोन्नती प्रक्रिया पुन्हा थांबली. का थांबली पाहूया सविस्तर. लेटरसुद्धा पाहणार आहोत समोर. 12 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भातील 14 मेचा आदेश रद्द. शासनाच्या पुढील निर्णयापर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे शिक्षण संचालकाचे आदेश. राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत मोठी घडामोड घडली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका क्रमांक 4574/2026 मध्ये दिलेल्या 10 जुलै 2026च्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यापूर्वी 14 मे 2026 रोजी जारी केलेले पदोन्नती प्रक्रियेसंबंधीचे पत्र रद्द करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व सर्व जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना नवीन आदेश जारी करून शासनाचे पुढील निर्देश मिळेपर्यंत पदोन्नतीची कोणतीही कारवाई करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या 10 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की यापूर्वी 14 मे 2026 रोजी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र ह्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आदेश रद्द केला आहे. या न्यायालयीन निर्णयानंतर संचालनालयाने तातडीने नव्याने आदेश जारी करून राज्यभरातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नती संदर्भातील पुढील सर्व प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होती किंवा अंतिम टप्प्यात होती त्या सर्व प्रक्रियावर सध्या स्थगिती आली आहे. या निर्णयाचा परिणाम राज्यातील हजारो शिक्षकांनी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यावर होणार आहे. विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक तसेच पदवीधर शिक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या अनेक शिक्षकांना आता शासनाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाला नव्याने धोरणात्मक निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता असून न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारित प्रक्रिया किंवा नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाऊ शकतात. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशाची प्रत प्रधान सचिव, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई तसेच आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली. आदेशातील प्रमुख मुद्दे: 14 मे 2026 रोजी पदोन्नतीच्या प्रक्रियेबाबतचा संचालनालयाचा आदेश रद्द. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या 10 जुलै 2026च्या निर्णयानंतर नवीन आदेश जारी. विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीची सर्व प्रक्रिया तात्पुरती स्थगित. शासनाकडून पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत कोणतीही प्रशासकीय कारवाई न करण्याचे आदेश. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण संचालक व जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचा सूचना. या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून आता शिक्षक आणि शिक्षण प्रशासनाचे लक्ष शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबोळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 10 जुलै 2026चं पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबोळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड करू शकता.